श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये आपल्या खूप अडचणी येतात, परंतु अडचणींचा सामना करण्यासाठी तुम्हाला 2 हाताची गरज असते आणि ते 2 हात तुम्हाला श्री स्वामी समर्थ देणार आहेत. त्यामुळे प्रिय भक्तांनो, तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत मनातून आणि तुमच्या हृदयातून अंतःकरणातून मानत असाल तर तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यात वळण मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सध्या कर्जात बुडालेले आहात आणि कर्जाचा डोंगर एवढा मोठा झाला आहे की तुम्ही ते पेलू शकत नाही. परंतु तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुम्ही कोणतेही काम करायला जाता, परंतु ते काम तुमचं पूर्ण होत नाही, कारण तुमच्या आयुष्यामध्ये खूप एक अडचण झालेली आहे. कर्जाचा डोंगर एवढा तयार झाला की तो तुम्हाला झेपत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येण्याचे साधन नाही. तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नाही. त्यामुळे तुम्ही जीवनातून खूप खचून गेला आहात आणि तुम्ही जीवन संपवण्याच्या वाटेवर आला आहात. परंतु तुम्ही जर हा विचार करत असाल तर तुमच्या एवढा नालायक व्यक्ती कोणी नाही. कारण साक्षात स्वामी समर्थ तुमच्यासोबत असताना तुम्ही जर हा तुच्छ विचार करत असाल आणि तुम्ही जीवन संपवण्याच्या मार्गावर जर चालत असाल तर तुम्हाला माणूस म्हणून जगून काही फायदा नाही. भक्तांनो, तुम्ही एवढे नीच आणि लायकीचे विचार करू नका, कारण तुमच्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी श्री स्वामी समर्थ माऊली तुमच्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्या भक्ताला स्वामीवरती विश्वास आहे, श्री दत्तगुरू महाराजावरती विश्वास आहे, तो भक्ता कधीच असा विचार करत नाही. तुमचं कुटुंब तुमच्या सोबत असताना तुम्हाला कशाची गरज आहे? कुटुंबाला प्रेम द्या. तुमच्या घरात आई वडिलांची पूजा करा. आई वडिलांची पूजा केल्याने तुमचे आयुष्य सुखर बनते. भक्ता हो, तुम्ही म्हणत असाल की आम्ही स्वामींचा किती मंत्र ऐकतो, जप ऐकतो, 1008 वेळा मंत्र ऐकतो, परंतु आम्हाला आजपर्यंत कधीही पैसा मिळाला नाही. अरे भक्ता हो, तुम्हाला पैसा येण्यासाठी श्री स्वामी समर्थ माऊली समर्थ आहेत. त्यांचं नाव समर्थ आहे म्हणून ते तुमच्यासाठी समर्थ आहेत. तुमच्यासाठी ते केवळ भक्तीचा मार्ग तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाखो आणि करोडो भक्तांना ते एकत्रित आणून तुम्हाला त्याचा योग प्राप्त करून देणार आहे. भक्तांनो, स्वामींची नित्यसेवा जो करतो त्याला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडत नाही. ज्या अडचणीवर तुम्ही आज मात करत आहात ते फक्त स्वामी समर्थामुळे. भक्त हो, तुम्ही माझ्या मंत्राचा जप करत राहा. तुमच्या घरामध्ये, तुमच्या बेडरूममध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये हा मंत्र चालू करून सोडून द्या. तुम्हाला काय मंत्र तुम्हाला आयुष्यभर ऐकायचा नाही. हा मंत्र फक्त 5 मिनिटं तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ ऐकायचा आहे. हा मंत्र तुम्हाला 5 मिनिटं ऐकल्यानंतर तुमचं जीवन बदलून जाईल. तुमच्या घरामध्ये एवढी संपत्ती येईल की तुम्हाला आयुष्यभर तुम्ही खर्च करून सुद्धा उडणार नाही, एवढी मोठी संपत्ती येईल. भक्त हो, स्वामींची लीला आघात आहे. येणारा गुरुवार हा श्रावणी गुरुवार आहे आणि या श्रावणी गुरुवारच्या निमित्तानं तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. प्रत्येकाच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झाली आहे. वार तुम्हाला खोटं वाटत असेल, परंतु तुम्ही ते तपासून पहा. तुम्हाला खूप सारा पैसा येत आहे. आज तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पैसे मिळतात. प्रत्येकाला घरकुल मंजूर झाला आहे. घरकुल मंजूर करून घेणे हा स्वामींचा योग आहे. नशिबात गोष्ट असते तेव्हाच होते, त्याला स्वामींचा आशीर्वाद पण लागतो. भक्त हो, हा मंत्र नाही तर साक्षात दिव्य शक्ती आहे. या मंत्राच्या सहाय्याने तुम्हाला करोडोंची संपत्ती मिळेल. तुमच्या घरामधील जी संकटे आजपर्यंत आली आहेत ती संकटे नाहीशी होतील. तुमच्या घरामध्ये संपत्तीचा योग येईल. तुमच्या घरातील सर्व रोग मुक्त होतील. तुमच्या घरामध्ये पैशांचे व्यवहार खूप वाढत जातील. नोकरीमध्ये कोणी घरात नसेल तर नोकरी लागेल. त्यामुळे भक्ता हो, विचार कसला करताय? मंत्र शेवटपर्यंत ऐकत राहा आणि तुमच्या खऱ्या मनाने ऐकत राहा. मग बघा तुमच्या आयुष्यात कशी पावर तयार होते. ती पावर तुम्हाला जन्मभर पुरेल. कारण की साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या चरणातून पावन झालेला हा मंत्र तुम्हाला करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही. भक्त हो, खचून न जाता खऱ्या मनाने हा मंत्र बोलत राहा.
अडकलेली कामे तुमची पूर्ण जर नाही झाली तर शपथ घेऊन सांगतो तुम्हाला कधी मंत्र लावायला लावणार नाही. मी साक्षात गुरुदेव दत्तांचा मंत्र 1008 वेळा सकाळ संध्याकाळ ऐकतो. त्यामुळे भक्ता हो, मला खूप स्वामी समर्थ प्रसन्न झाले. चला तर मग भक्तांनो, आपण मंत्राला सुरुवात करूया. मंत्र शेवटपर्यंत ऐकायचा आहे आणि जो कोणी शेवटपर्यंत मंत्र ऐकतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला एक पुनश्च एकदा विनंती करतो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जोपर्यंत तुम्ही चॅनलला व्हिडिओला शेअर करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ प्राप्त होणार नाही. म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. मंत्र पुढीलप्रमाणे आहे. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय आनंद रूपाय धनधान्य देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय आनंदरूपाय धनधान्य देई नमः।